कंट्रोल करून त्या 3 लोकांना आम्ही ताब्यामध्ये घेतलेला आहे। आता आम्ही याच्यावर पूर्ण आमची चौकशी करू, नेमकं ते लोक कोण होते, काय होती, ते सगळं ते आमच्या पुढील जे चौकशी होईल त्यात मला कळेल। हे पोलिसांचं फेल्युअर आहे, कारण की एवढे लोक येतात आतमध्ये, काळे झेंडे दाखवले गेले, सिक्युरिटी तुम्ही लावलेली आहे, हे अपयश आहे पोलिसांना। आम्ही याच्या बाबतीत असं सांगू की आमचा रिस्पॉन्स वेळेवर होता आणि आम्ही कोणालाच प्रोग्राम मध्ये अडथळा होण्याची होऊ दिला नाही, त्यामुळे पोलीसच्या रिस्पॉन्स बाबतीत आम्ही आय एम सॅटिस्फाईड। नाही, पाहत आहे की तुम्ही तीन तास रस्ते बंद करता व्हीआयपी साठी सामान्य लोकांना, आणि इथे मात्र तुम्हाला ते कळत नाहीये की असे लोक आहेत, ते वेल नोन आंदोलक आहेत ओबीसीचे, तो वेल नोन चेहरा आहे, ते तुमच्या कसं लक्षात आलं नाही की हे काय करू शकतात? ट्रॅफिक मॅनेजमेंट बाबतीत आम्ही मागील पण सांगितलेलं आहे, ट्रॅफिक मॅनेजमेंट आम्हाला करावं लागतं, त्याच्या बाबतीत आम्ही आहेत। आजचा जे विषय होता त्याच्या बाबतीत आम्ही जसं आपल्याला सूचना दिली, वेळेवर प्रतिसाद देऊन सगळे जे 3 होते त्यांना आम्ही ताब्यामध्ये घेतले। रुमाल वगैरे सुद्धा तपासली, मग काळे झेंडे कसं काय नाही सापडले? लोकांचे रुमाल तपासले तुम्ही, कॅमेरा बॅग तपासल्या, काळे झेंडे तुमच्या कशा लक्षात आले? आमची एंट्री गेटवर याच्या बाबतीत सिक्युरिटी होती, त्या सिक्युरिटीमध्ये जर काही लॅप झाला असेल तर संबंधित अधिकारीवर आम्ही चौकशी करणार आहोत। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा, लाईक आणि शेअर करा।